गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे, जर या विश्वामध्ये सर्वात सुंदर जो कोणी आयुष्य जगत असेल ना, तर तो कोण आहे बरं? तो मनुष्य कोण आहे बरं? ज्याच्या जीवनामध्ये आयुष्य जगताना आईवडील या नावाची भीती कायम असेल ना, ज्या दिवशी आपण आईवडिलांना घाबरणार नाही, तिथून समजून जा पुढे आयुष्याची घसरण आहे ना तुमच्या निश्चित चालू झालेली असेल, हे मात्र नक्कीच आहे हा। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आपल्या जीवनामध्ये आपण किती जरी मोठे झालो ना, तरी आई वडिला नावाची भीती ज्याच्या जीवनामध्ये असते ना, तो मनुष्य कधीच वाईट संगतीमध्ये जाऊ शकत नाही। कारण का? कारण आई वडील आपला मुलगा असेल, आपली मुलगी असेल, कधी वाईट सल्ला देतात का बरं? पण आजकालच्या या कलियुगाच्या या जमान्यामध्ये सर्व काही उलटं होऊन बसलेलं आहे। हा मुलगा आहे ना, आई वडिलांचं अजिबात काही ऐकत नाही, अजिबात काही त्यांचे विचारसुद्धा घेत नाही। मग अनर्थ घडल्याशिवाय राहील का बरं? म्हणून भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, जो मुलगा आई वडिलांचं ऐकत नाही, आई वडिलांचे विचार ग्रहण करत नाही, तो मुलगा आहे ना कधीच पुण्यवान होत नाही, कधीच त्याचा मृत्यू वाईट अवस्थेमध्ये होत असतो। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, हा आनंदाचा क्षण आहे ना, तो विकत घेण्याची गरज नसते, फुकट सुद्धा मिळू शकतो। परंतु माणसाची नीती आहे ना, वृत्ती आहे, ती साफ असावी लागते। पण हे संक्रमण होतं कशामुळं बरं? जेव्हा आपल्यासोबत आपले आई वडील असतात, आपल्यासोबत आपले वडीलधारी माणसं असतात, तेव्हा आपण वाईट कृत्य करायला सुद्धा घाबरतो। आणि भगवंतसुद्धा आपल्याला त्या गोष्टीबद्दल म्हणजे त्या गोष्टीपाशी जाऊन देत नाही। कारण का? कारण आपल्यावर संस्कार आईवडिलांचे झालेले असतात, आपण त्यांच्या आज्ञेचं पालन करत असतो। म्हणून धावतीसी भक्तांसाठी ब्रह्मा विष्णू महेश्वरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। म्हणजे काय? म्हणजे तुम्ही फक्त नामसंकीर्तन करा, तुम्ही चिंतन करा, तुम्ही आईवडिलांचं जरी चिंतन केलं ना, तरी माझा भगवंत तुमच्या हाकेला धावेल। पण आपण मात्र ते करतो का? कधीच करत नाही। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये हा अहंकार आहे ना, तो अधोगतीचंच कारण आहे। पण त्या अहंकाराऐवजी जर मनुष्याच्या जीवनामध्ये विनम्रता निर्माण झाली ना, तर कोणताही मुलगा आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवणार नाही। म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना, हे माणसाचं मन भगवंता स्वरूप होऊन जावं। जेव्हा भगवंता स्वरूप होईल ना, त्याला कसलं भयसुद्धा राहणार नाही, त्याचं मनसुद्धा विचलित होणार नाही। म्हणूनच समर्थांनी सांगितलं आहे ना, जो मनुष्य भगवंताची भक्ती करतो, भगवंताची पूजाविधी करतो, त्याला जीवनामध्ये कधीच भय राहत नाही। जीवनामध्ये भगवंत त्याला घाबरून सुद्धा देत नाही, धीर सुद्धा सोडून देत नाही। कारण का? कारण त्यांच्या मुखामध्ये नामाशिवाय दुसरं काही असतं का बरं?
समर्थांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. मनाच्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे, नव्हे सार संसार हा घोर आहे, मनास जना सत्य शोधून पाहे, जणी विष खाता पुढे सुख कैचे, करी रे मना ध्यान या राघवाचे. म्हणजे काय? म्हणजे हा संसार आहे ना, या संसारामध्ये सुख दुःख सुद्धा येणार आहे. म्हणजे तू अशा मनामध्ये सोडून दे की तुझ्या जीवनामध्ये निरंतर सुखच येईल, तुझ्या जीवनामध्ये दुःख सुद्धा येणार आहेत, पण ती पेलण्याची तुझी भावना आहे ना, ती चिंतनामध्ये असायला हवी. म्हणजेच जर तू वारंवार चुक्या करत असशील, वारंवार विषयांसारखे ते शब्द आहेत ना तुझ्या वैखरीमध्ये येत असतील, मग तुला राम पावेल का बरं? परमेश्वर तुझ्या जवळ येईल का बरं? कधीच येणार नाही. म्हणजेच या तू वारंवार चुका करत आहेस ना, आणि मग परत भगवंताला दोष देत राहतोस की मला प्रचिती येत नाही, माझ्या जीवनामध्ये काही बदल होत नाही. या असं करणं तू सोडून दे, कारण हा संसार खूप मोठा आहे. हे मन आहे ना, तू अगोदर एक चित्त करायला हवं. हे मन आहे ना, या मनामध्ये सत्याचा शोध घ्यायला हवा. पण जर तू विषयासारखे विष तुझ्या शरीरामध्ये, तुझ्या मनामध्ये वारंवार जर टाकत असशील ना, तर त्या विषयाचा परिणाम काय होईल बरं? ते पापच लागेल ना. म्हणून पापापासून तुला मुक्त व्हायचं असेल तर राघवाचं चिंतन करायला हवं, भगवंताचं चिंतन करायला हवं. तेव्हाच तुझं सर्व जीवन आहे ना ते व्यवस्थित होऊन जाईल. म्हणून कधीही कोणाला वचन देताना विचार करत जावा. जेव्हा तू कोणाला वचन देतोस तो कधीच मोडत जाऊ नकोस. कारण का? कारण समोरच्या व्यक्तीचा विश्वास आहे ना, तो कधीही संपादन करण्याचा विचार करत जा. जोपर्यंत शुद्ध सोन्याचे 100 तुकडे जरी केले ना तरी त्याची किंमत कमी होत नाही. तसेच चांगल्या लोकांना मिळणारा मान आहे, हा मान कधी कमी होत नसतो. कारण का? कारण चुकणं ही प्रकृतीच आहे ना, आणि मान्य करणं ही संस्कृती आहे, आणि सुधारणा करणं यालाच प्रगती म्हणतात ना. आणि आपल्याला प्रगती मार्गावर जायचं आहे. हा प्रगतीचा मार्ग आहे कुठे बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे, माणसाने नेहमी फुलासारखं राहावं. जरी आयुष्य जरी छोटं असेल ना तरी दुसऱ्याला आनंद देऊन जावं. पण मनुष्य मात्र स्वतःसुद्धा आनंदित राहत नाही. स्वतः आनंदित राहण्याच्या प्रयत्नामध्ये तो सर्व आपले नियम पणाला लावतो, सर्व नियम आपले पायदळे तुडवतो, तरी तो स्वतः आनंदी राहत नाही. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जर तू दुसऱ्याला आनंदी राहण्याचा जर विचार केलास ना तर तू स्वतः कधी आनंदी होऊन जाशील ना, तुला कळणार सुद्धा नाही. समर्थांनी सांगितलं आहे ना की काही मनुष्य असतात ना, भरपूर कमवून सुद्धा गरीबच असतात, त्यांच्या हाताला मात्र पैसा टिकत नाही. असं कशामुळं होतं बरं? आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करणार आहोत. एका गायीनं सांगितलेलं आहे की मनुष्य गरिबी कधी बघतो आणि कशामुळं गरीब होतो. एका गावामध्ये एक शेतकरी कुटुंब राहत होते, आणि त्या शेतकरी कुटुंबाची परिस्थिती होती ना अत्यंत हालाकीची होती. तो शेतकरी रात्रंदिवसाच्या शेतीमध्ये काम करायचा, आणि त्याची पत्नी त्याच्या कामामध्ये त्याला मदत करायची. शेतकऱ्याची पत्नी गर्भवती होती, आणि काही दिवसांनी तिने एका मुलाला जन्म दिला. मात्र त्या शेतकऱ्याचे दुर्दैव इतके की त्या मुलाला जन्म दिल्यानंतर त्याची पत्नी मृत्युमुखी पावली. आता शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता, आणि अशातच परिस्थिती अत्यंत हालाकीची होती. त्यात मुलाला वाढवण्याची जबाबदारी शेतकऱ्यावर आली होती. त्यामुळं त्याला आता खूप समस्यांना सामोरे जावं लागणार होतं.
लहान मुलं भुकेने तहानलेलं होतं, पण शेतकऱ्याच्या घरामध्ये त्या मुलाला देण्यासाठी दूध नव्हतं आणि कोणतंही दुधाचं जनावर सुद्धा नव्हतं, जेणेकरून शेतकरी आपल्या मुलाचं पालनपोषण करेल. मूल भुकेने रडायला लागलं. तो शेतकरी तांदूळ शिजवायचा आणि त्या तांदळाचे पाणी काढून त्या मुलाला रोज पाजायचा. पण यामुळं मुलाची भूक मात्र भागत नसे. त्याला फक्त दूधच हवं होतं ना. अशातच 2-3 दिवस निघून जातात आणि एके दिवशी शेतकऱ्याचा जुना मित्र घरी येतो आणि शेतकऱ्याची अशी अवस्था पाहून तो म्हणतो, मित्रा, आमच्या गावाजवळच्या जंगलामध्ये एक सिद्ध पुरुष राहतो. त्यांच्याकडे एक गाय आहे. तू त्याच्याकडे जा आणि त्याच्याकडे प्रार्थना कर आणि मग ती त्याच्याकडे गाय मागून तुझ्या घरामध्ये आण. मला पूर्ण विश्वास आहे तो संत महात्मा आहे ना, त्यांची गाय तुला नक्कीच देऊ करतील. शेतकरी आपल्या मित्राचं म्हणणं ऐकून दुसऱ्याच दिवशी त्या महात्म्यांकडे जाण्याचं ठरवतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकरी आपल्या मुलाची जबाबदारी एका शेजारच्या महिलेकडे सोपून तो जंगलाच्या दिशेने जायला निघतो. चालत असताना सकाळपासूनच संध्याकाळ होते, पण तो शेतकरी चालतच राहतो आणि संध्याकाळी तो शेतकरी तो सिद्ध पुरुषाच्या झोपडीमध्ये एकदाचा पोचून जातो आणि साधू महात्म्यांच्या झोपडीत पोचल्यानंतर तो महात्म्यांना नमस्कार करतो आणि म्हणतो, महाराज, माझ्या पत्नीनं एका मुलाला जन्म दिला आहे आणि जन्म दिल्यानंतर काही दिवसांनी ती हे जग सोडून निघून गेली. आता ते मूळ भुकेने तडफडत आहे आणि माझ्याकडे त्याला द्यायला दूध नाही, दुधाचे जनावर देखील नाही. म्हणूनच मी तुमच्याकडे गाय मागायला आलो आहे. कृपया मला तुमची गाय द्याल का, जेणेकरून या गायीच्या दुधापासून मी त्या मुलाचं पालनपोषण करू शकेल. तेव्हा साधू महात्मा म्हणाले, हे शेतकरी, मी तुला ही गाय नक्कीच देईल. तुझ्यावर आलेली ही परिस्थिती आणि तुझं मूळ ज्या प्रकारे भुकेने तडफडत आहे ना, मी नक्कीच समजू शकतो. ही गाय आहे ना, मी तुला देईन, पण माझी एक अट आहे की तू ही गाय तुझ्याकडे घेऊन गेल्यानंतर तुला या गायीची पूर्ण काळजी घ्यायला लागेल. तिच्या खाण्यापिण्याची व्यवस्था तू नक्की करशील का आणि वेळोवेळी चारा पाणी देत राहशील का आणि दररोज तू सकाळी जेवण करण्यापूर्वी गायीला एक भाकरी नक्की देशील का. कारण जिथे गायीचा विचार केला जातो ना, तिथे यश देणारा आणि भाग्य निर्माता देखील त्याच्या मागे राहत असतो. ही गाय नेल्यानंतर तुम्ही तिची सेवा कराल आणि रोज तिला जेवण करण्यापूर्वी एक भाकरी खायला द्याल आणि तिची व्यवस्थित स्वच्छता ठेवा. तुमच्या घरात कधीच पैशाची कमतरता भासणार नाही. माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा तुझी गरज पूर्ण होईल ना, तेव्हा ही गाय तुला दूध देणं बंद करेल. पण त्यानंतर तू या गायीला सोडू नकोस. तू या गायीची सेवा करणं बंद करू नकोस, नाहीतर तू पुन्हा गरीब होशील. माझी ही गोष्ट आहे ना, तू नेहमी लक्षात ठेव. शेतकरी म्हणाला, महाराज, मी या सर्व गोष्टींची काळजी घेईल. महाराज, तुम्ही या गायीच्या बदल्यामध्ये माझ्याकडून काही शुल्क घेणार ते सांगा. महात्मा म्हणाले, मला तुझ्याकडून या गायीच्या बदल्यात काहीच नको. मला या पैशाची काय गरज आहे. मी एक साधू महात्मा आहे. मला संपत्तीची काहीच गरज नाही. हे ऐकून तो शेतकरी महात्म्याला नमस्कार करतो आणि गायीला घेऊन घरी जातो. घरी आल्यानंतर तो गायीला चारा देतो. पाणी दिल्यानंतर त्या गायीचे दूध काढायला सुरुवात करतो आणि ते दूध आपल्या मुलाला पाजतो. अशा प्रकारे रोज सकाळ संध्याकाळ त्या गायीची उत्तम प्रकारे सेवा करत असे. गायीला रोज आंघोळ घालून तिची स्वच्छता ठेवत असे आणि रोज जेवणापूर्वी गायीला एक भाकरी खायला सुद्धा देत असे. आता
हळूहळू शेतकऱ्याचा मुलगा मोठा होऊ लागला होता आणि त्याचं प्रमाण शेतकऱ्याची परिस्थितीसुद्धा बदलत चाललेली होती. शेतकरी आता त्या गावातील श्रीमंत शेतकरी बनलेला होता आणि अशा रीतीनं शेतकऱ्याचं जीवन आता चांगल्या रीतीनं चाललं सुद्धा होतं. आता शेतकऱ्यानं आपल्या घरात नोकर चाकर ठेवलेले होते. शेतकरी काही कामानिमित्त कुठे बाहेर जात असे तर त्यावेळी तो आपल्या घरातील नोकरांना गायीची चांगल्या पद्धतीने सेवा करण्याचे आदेश देत असे आणि रोज सकाळी आपण जेवण करण्यापूर्वी गायीला एक भाकरी खायला सुद्धा देत असे. एके दिवशी शेतकऱ्याला कामानिमित्त बाहेरगावी जावं लागलं. शेतकऱ्यांना गायीची सर्व जबाबदारी होते ना नोकरांवर सोपवून सांगितलं की गायीला कोणत्याही प्रकारे त्रास होता कामा नये आणि मी येईपर्यंत गायीची पूर्ण काळजी घ्या. तुम्ही शेतकरी बाहेर जाऊन आल्यानंतर पुन्हा आपल्या गायीच्या सेवेमध्ये लागला. काही दिवसानंतर एके दिवशी गोमातेने दूध दिलं नाही ना तेव्हा ते शेतकऱ्याने विचार केला की काहीतरी कारण असेल की ज्यामुळं गोमातेनं आज दूध दिलं नाही. परंतु गायीनं पुढच्या दिवशी पुन्हा दूध दिलं नाही आणि अशाच प्रकारे गायीनं दूध देणं बंद केलं. गायीनं दूध देणं बंद केल्यामुळं शेतकऱ्याच्या गायीकडे लक्ष कमी होऊ लागलं होतं. आता शेतकरी गायीकडे दुर्लक्ष करू लागला होता. पूर्वी तर शेतकरी गायीकडे नित्यनेमाने यायचा, तिला आंघोळ घालायचा, तिला चारा पाणी द्यायचा. परंतु आता हळूहळू त्यानं गायीला पाहणंसुद्धा बंद केलं होतं. गायीनं काही खाल्लं आहे की नाही, तिची स्वच्छता झाली आहे की नाही, या गोष्टीची आता आहे ना शेतकऱ्याला काहीच चिंता नव्हती. आणि शेतकऱ्याच्या या अशा वागण्यामुळं आता ती गाय खूप कमजोर होऊ लागली होती. आता त्या शेतकऱ्यानं गायीला भाकरी देणंसुद्धा बंद केलं होतं. यापूर्वी तो भोजन करण्यापूर्वी गायीला एक भाकरी अवश्य द्यायचा. परंतु आता तो गायीला भाकरी न देता भोजन करू लागला होता. आता त्यानं गायीची शेण साफ करणंसुद्धा बंद केलं होतं आणि त्यामुळं गायीच्या आजूबाजूला शेण आणि गोमूत्र पडल्यामुळं तिथे आता किडे तयार होऊ लागले होते. गोमातेची राहण्याची जागा आता खूपच घाणेरडी झालेली होती. त्याचबरोबर भुकेने तहानलेले व्याकुळ गाय आता खूपच दुबली झाली होती. एके दिवशी तो शेतकरी गायीजवळ येतो आणि गायीला पाहून तो खूपच क्रोधित होतो आणि गायीला घेऊन सरळ जंगलात निघून जातो आणि नेऊन जंगलात सोडून येतो. गायीला सोडून जेव्हा शेतकरी घरी पोचतो तेव्हा तो पाहतो त्याचा मुलगा आजारी पडला होता. ताबडतोब तो शेतकरी त्याच्या मुलाला वैद्याकडे घेऊन जातो आणि वैद्याला म्हणतो, हे वैद्यराज, माझ्या मुलाला तुम्ही बरे करा. तुम्हाला जेवढे पैसे हवे आहेत ना तेवढे मी तुम्हाला देईल. वैद्यानं म्हटलं ठीक आहे आणि उपचार करायला सुरुवात केली. परंतु अनेक उपचार करूनसुद्धा शेतकऱ्याच्या मुलाच्या प्रकृतीमध्ये कोणताच फरक दिसला नव्हता. तेव्हा तो वैद्य म्हणाला, मला आता आणखीन पैशाची आवश्यकता आहे. या गावामध्ये या बाळकाला बरं केलं जाऊ शकत नाही आणि म्हणूनच आपल्याला दुसऱ्या शहरामध्ये जावं लागेल आणि दुसऱ्या शहरामध्ये गेल्यानंतर आपल्याला खूप जास्त पैसे लागतील. शेतकरी म्हणाला, माझ्याकडे जितके पैसे होते ना ते मी माझ्या मुलाच्या उपचारासाठी लावले आहेत. आता माझ्याकडे फक्त घर वाचलं आहे. शेतकऱ्यानं त्याच्या मुलाच्या उपचारासाठी त्याचं घरसुद्धा विकलं. त्याचं घर विकून ज्याला जे काही पैसे मिळाले ना त्यातून त्याच्या मुलाचा उपचार सुरू केला. काही दिवसानंतर शेतकऱ्याचा मुलगा बरासुद्धा झाला. जेव्हा शेतकरी पुन्हा त्याच्या गावात पोचतो तेव्हा त्याचे घर त्याचं राहिलेलं नसतं. तो त्याच्या मुलाला घेऊन एका झोपडीमध्ये जातो आणि तिथे जाऊन तो रडत बसतो. शेतकरी विचार करू लागतो, हे सर्व माझ्या चुकीमुळं घडलं आहे. महात्म्यांनी मला जे काही सांगितलं होतं त्या गोष्टीकडे मी दुर्लक्ष केलं
गोमातेवर मी अत्याचार केले, तिच्या चाऱ्या पाण्याची व्यवस्था केली नाही, तिच्या स्वच्छतेमुळं लक्ष दिलं नाही आणि यामुळं माझ्यावर हे भलं मोठं संकट आलं आहे. हा सर्व विचार करून तो शेतकरी रडू लागला आणि पुन्हा गाईला शोधण्यासाठी जंगलामध्ये जातो. जंगलामध्ये काही वेळ शोधल्यानंतर त्याला काही त्याची गाय सापडते आणि गायीजवळ गेल्यानंतर शेतकरी गायीच्या चरणामध्ये पडतो आणि गायीची माफी मागू लागतो. तो विनंती करू लागतो. तो म्हणू लागतो, हे गोमाता, मी तुझा अपराधी आहे. मी तुझी काळजी घेऊ शकलो नाही. मी तुला उपाशी ठेवलं. माझ्या चुकीमुळे तू अशक्त झाली आहेस, दुबळी झाली आहेस. हे गोमाता, तू मला माफ कर आणि माझ्यासोबत तू घरी चल. गोमाता म्हणाली, हे शेतकरी, जर हीच गोष्ट आहे तर तू माझ्या या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेव. मी तुला अशा 3 गोष्टी सांगत आहे ना की ज्या तू अंमलात आणल्यास तर तुला तुझ्या जीवनामध्ये धनाची कधीच कमतरता भासणार नाही आणि तू तुझ्या जीवनात नेहमी प्रगती करत राहशील. आता गोमातेनं पहिली गोष्ट सांगायला सुरुवात केली, म्हणजे तू कधीच तुझ्या मित्राची किंवा कोणत्याही व्यक्तीची फसवणूक करू नकोस. कारण जो व्यक्ती स्वतःच्या मित्राची किंवा कोणत्याही व्यक्तीची फसवणूक करतो, अशी व्यक्ती त्याच्या आयुष्यात कधी सुखी राहत नाही. तो नेहमीच दुःखी राहतो. समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, मनुष्यानं दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख पाहायला हवं. कारण जर दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख पाहिलं ना तर ते सुख आपल्याकडे कधी येऊन जातं ना ते कळत सुद्धा नाही. आणि नियतीचा नियमसुद्धा हाच आहे, जर तुम्ही दुसऱ्याचा आनंद पाहाल ना तर तुमच्या जीवनात सुद्धा आनंद निर्माण होईल. आता गाय त्याला दुसऱ्या गोष्टी सांगते आणि जो दुसऱ्याच्या पोटावर पाय देऊन स्वतःची प्रगती करत असतो, आयुष्यात नेहमीच तो उपाशी राहतो. त्याचं पोट कधी भरत नाही. आता दुसरी गोष्ट, स्वतःच्या धनावर, बुद्धीवर किंवा स्वतःवर कधी गर्व करू नये. स्वतःच्या धनावर आणि बुद्धीवर अहंकार करणाऱ्या व्यक्तींना खूप सारे विकारसुद्धा होतात आणि हेच विकार आहेत ना त्यांच्या अधोगतीचं कारण बनतात. हे शेतकरी, वेळ कधीच सारखी नसते. वेळ नेहमी बदलत असते. तू स्वतःवर आणि स्वतःच्या धनावर गर्व करतोस, हीच तुझी सर्वात मोठी चूक आहे ना. म्हणून उद्या काय होईल हे कोणी सांगू शकत नाही आणि वेळ सर्वात शक्तिशाली आहे आणि म्हणूनच धनावर कधीही गर्व करू नकोस. आता राहिली तिसरी गोष्ट, आपल्या घरातील निर्णय घेताना कधीही परक्या व्यक्तीचा सल्ला घेऊ नकोस. आपल्या घरात जर आपले मातापिता असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करून जर आपण परक्या व्यक्तीचा सल्ला घेत असू तर आपण कधीही यशस्वी होऊ शकत नाही. हा परका माणूस आहे ना, तुम्हाला कधीच योग्य मार्ग दाखवणार नाही. तो तुमचं काम सुधारण्यापेक्षा बिघडण्याकडे जास्त लक्ष देईल ना. आणि म्हणूनच तुमच्या आईवडिलांकडे किंवा तुमच्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या तुमच्या घरातील व्यक्तींकडे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्यांचा सल्ला नक्कीच घ्या. म्हणजे काय, समर्थांनी सांगितलेलं आहे, जर तुझ्या जीवनात या गोष्टी जर अंमलात आणल्यास ना तर तुझ्या जीवनात नक्कीच प्रगती करशील. शेतकऱ्यानं गोमातेचं सर्व म्हणणं लक्षपूर्वक ऐकलं आणि म्हणाला, हे माते, मी तुझे सर्व म्हणणे ऐकेल, परंतु कृपया तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चला. शेतकऱ्यानं गोमातेची माफी मागितली आणि गोमातेनं सुद्धा शेतकऱ्याला माफ करून क्षमा करून शेतकऱ्याच्या सोबत घरी गेली. आता शेतकरी गोमातेची खूप सेवा करू लागला. शेतकऱ्याच्या सेवेमुळं गोमाता पुन्हा धष्टपुष्ट होऊ लागली आणि त्याचबरोबर शेतकऱ्याचे दिवससुद्धा बदलू लागले. त्याचं घर अन्नधान्याने भरू लागलं. शेतकरी पुन्हा धनवान बनला. बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे,
या पूर्ण गोष्टीचं तात्पर्य काय आहे बरं? आपण पाहिलं असेल की गोमातेचा अपमान केल्यामुळं किती मोठं पाप लागतं. असं म्हणतात ना की जो मनुष्य गोमातेला आपलं उष्ट अन्न खायला देतो त्याच्या घरात कधी बरकत येत नाही. तो विचार करतोय की मी गोमातेला खूप चारा पाणी देतोय तरीसुद्धा मी गरीब का राहतो बरं? पण शास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की गोमातेला 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद असतो. तो आशीर्वाद प्राप्त झालेला असतो आणि गोमाता एका देवीचंच रूप आहे ना. आणि म्हणूनच गोमातेला कधीही अपमान करू नका. गोमातेला कधीही उष्ट अन्न खायला देऊ नका. काही लोक असतात ना सर्रासी चूक करत असतात. आपण पाहिलं सुद्धा असेल सकाळ संध्याकाळचं जे जेवण शिल्लक राहिलेलं असतं ते एकत्र ठेवून देतात आणि ते उष्ट अन्न गोमातेच्या चाऱ्यामध्ये मिक्स करून गोमातेला खायला देतात. पण असं करणं अत्यंत चुकीचंच आहे ना. आपलं उष्ट अन्न एक वेळेला आपण कुत्र्याला खायला दिलं तर चालेल पण गोमातेला कधीच खायला देऊ नका. गोमातेला चांगलं अन्न खायला द्या. तुम्ही उष्ट न केलेलं अन्न खायला द्या. जो व्यक्ती सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्य कर्म करून स्नान करून गोमातेचे चरणस्पर्श करून गोमातेच्या माथ्यावर हात फिरवतो ना, स्वतः भोजन करण्यापूर्वी गोमातेला भाकरी खायला देतो, त्याला गोमातेचा आशीर्वाद आहे ना तो नक्कीच प्राप्त होतो. सुख समृद्धी त्याच्या घरामध्ये नेहमी टिकून राहते. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे तुमच्या जीवनामध्ये जर जास्त गरिबी असेल, तुमच्या जीवनामध्ये जास्त वादविवाद होत असतील, जर तुमचं लग्न होऊन सुद्धा डॉक्टरांचे रिपोर्ट नॉर्मल असतील तरीसुद्धा मूळबाळ होत नसेल, तुम्ही गोमातेला एक तुपाची रोटी खायला द्या. बघा, कारण गुरुवारी दिली तरी चालेल, सोमवारी दिली तरी चालेल, पण हे जर तुम्ही निरंतर केलं ना तर तुमची गरिबी गेल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.